नांदेडमध्ये बचाव कार्याला मोठ्या प्रमाणावर वेग आल्याचं पाहायला मिळते। रावण गावातून 225 गावकऱ्यांची सुटका करण्यात आली। आपल्याला माहित आहे की नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि यावेळेला रावण गावातून 225 नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे। एसडीआरएफ कडून गावकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे। गावकऱ्यांची तात्पुरती पत्र्याच्या शेडमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। ही दृश्य आपण बघतोय, दोन दृश्य आहेत। नांदेडमध्ये कशा पद्धतीने एसडीआरएफच्या जवानांनी या बोटीमधून नागरिकांची सुटका केलेली आहे, तर दुसरीकडे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत त्यांना तात्पुरती पत्र्याच्या शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावेळेला या सगळ्या पावसाची आणि ढगफुटीच्या सगळ्या परिस्थितीची, पूर परिस्थितीची माहिती देताना सगळ्या महिलांना अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की हे इकडं आपण बघतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये सुरक्षित स्थळी पत्र्याच्या शेडमध्ये या नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रावणगाव इथं पुरात अडकलेल्या 225 जणांची सुटका करण्यात आली आहे। पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड रावणगाव इथली ही सगळी दृश्य आहेत। आपल्याला माहित आहे की नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे, ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे मुखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक गावं पाण्यामध्ये अडकलेली आहेत, पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे एसडीआरएफनं युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य राबवल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या बचाव कार्यामध्ये जवळपास 225 नागरिकांची पाण्यामधून सुटका करण्यात आली आहे। पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं एसडीआरएफचे जवान बोटीच्या सहाय्यानं या सगळ्या नागरिकांची सुटका करतायत, तर दुसरीकडे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, त्यांना तात्पुरती पत्र्याच्या शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे।